तळोदा तालुक्यातील आमलाड येथे महिलांना जुन्या भांड्याच्या आणि दागिन्यांच्या बदल्यात नवीन बनवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने 3 महिलांची 1.5 लाखात फसवणूक केल्याची घटना उघडीस आली। या प्रकरणी तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। नवापूर तालुक्यातून एका अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। मकर संक्रांतीच्या दिवशी नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवणाऱ्या 4 जणांविरुद्ध पोलिसात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला। काणे विद्या मंदिरात आयोजित जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले। अक्राणीचे पहिले आमदार तथा आदिवासी सेवक दलित मित्र जनार्दन पोहऱ्या वडवे यांच्या स्मारकाचे अनावरण। नंदनगिरीत श्रीराम विजय महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून शोभायात्रेने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले। नवापूर तालुक्यातील खडकी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतून 15 वर्षीय मुलास अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा प्रकार 12 जानेवारी सकाळी 10 वाजता समोर आला। यावरून विसरवाडी पोलीस ठाण्यात मुलास पळवून नेल्याचा गुन्हा दाखल आहे। गोळीबार सरावासाठी नंदुरबार शहरातील फायरबट परिसरात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी 15 ते 31 जानेवारी दरम्यान सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रवेशबंदी लागू केली। नंदुरबार तालुक्यातील बालेर येथे सामायिक विहिरीचे पाणी भरण्याच्या वादातून 2 कुटुंबात हाणामारी झाली। रविवारच्या घटनेप्रकरणी सोमवारी दुपारी दोन्ही कुटुंबांनी परस्पर विरोधी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला। शहादा तालुक्यातील चिखली दिगर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर व फराळाचे वाटप करण्यात आले। दडगाव परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तालुक्यातील बुशा येथे मकर संक्रांतीच्या पर्वात दरवर्षी जलपूजन, स्नान व नवस्फूर्ती मोठ्या भक्तिभावाने केली जाते। सोमवार व मंगळवारी हजारो भाविकांनी नर्मदा किनारी हजेरी लावत स्नान केले। नंदुरबार येथील शिक्षकांकडून 12 लाखाची खडगी मागणाऱ्या 4 अटक केली। या प्रकरणी 14 जानेवारी रोजी मध्यरात्री देवपूर पोलिसात 5 जणांवर गुन्हा दाखल आहे। 15 जानेवारी 2025 रोजी झालेल्या जिल्हा पुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा अंमल अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्व संबंधित अधिकारी आणि प्रतिनिधींनी सहभाग घेतला। अक्कलकुवा तालुक्यातील मेवास अंकुश विहीर गावात शेतात तुरीच्या शेंगा तोडल्याच्या कारणावरून एकाला मारहाण। अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी दुर्दैवी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नंदुरबार पोलिसांकडून शहरात मांजा जमा करण्याची मोहीम सुरू केली होती। 15 जानेवारी रोजी दुपारी 12च्या सुमारास श्रीराम विजय महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र मोठा मारुती मंदिरापासून भक्ताची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। तळोदा तालुक्यातील चिनोदा गावाजवळील गाजीपूर तलावडी रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधा, ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। अक्कलकुवा तालुक्यातील काकडखुंट येथील शेतावरील घराला अचानक आग लागून जळून खाक झाल्याची घटना दिनांक 14 रोजी सकाळी 10:30च्या सुमारास घडली। आगीत 1 म्हैस हरपडून मृत्यू झाला तर 3 म्हैस हरपडून गंभीर जखमी झाले। अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावरून गंगापूर शिवारात भरधाव वेगातील 4 चाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली। या अपघातात 1 जण जखमी झाला। अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। मोलेणी येथे झालेल्या हाणामारीत मृत झालेल्या दीपाली सागर चिते या महिलेच्या वारसांना शासनाकडून मदत केली जाईल। तसेच तिच्या वारसांच्या शिक्षणासह पालन पोषणाची जबाबदारी आदिवासी विकास विभागाने घेतली असल्याचे आश्वासन आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिले। शेतीच्या वाटणी हिस्सेच्या वादातून दोघांनी एकाच बेदम मारहाण केल्याची घटना तळोदा येथे घडली। याबाबत 2 जणांविरुद्ध तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। नायलॉन मांजाद्वारे पतंग उडविणाऱ्या नंदुरबारातील 14 जणांविरुद्ध शहर व उपनगर पोलिसात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। शहादा तालुक्यातील खेडदिगर शिवारातून चोरट्यांनी 70,000 रुपये किमतीचे थ्रेशर मशीन लपास केल्याची घटना घडली। याबाबत मसावत पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अव्वल ठरलेल्या उपकरणाची राज्य प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली। प्रदर्शनाचा समारोप गुरुवारी सायंकाळी करण्यात आला। नवापूर पोलीस ठाण्याच्या आवारातच आपसात वाद घालत मारामारीसह आरडाओरड करणारे 3 जणांविरुद्ध नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। तळोदा ते चांदसैली, दडगाव ते हुंड्या रशमाळ खुर्द गावापर्यंत दुहेरी रस्ता करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य जान्या फुलजी पाडवी यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली।
अक्कलकुवा शहरालगत असलेल्या सोरापाडा येथील श्री महाकाली माता मंदिराच्या आवारापासून शहरात काढलेल्या मिरवणुकीनंतर झालेल्या सभेने युवा महासंमेलनाची सांगता झाली. शहादा येथे वन हक्क दाव्यांच्या सुनावणीचे कामकाज जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या संपन्न. नंदुरबार शहरातील नेहरू चौकात 16 जानेवारी रोजी रात्री 10च्या सुमारास रोहित्रेला अचानक भीषण आग लागली. आगीत कुठलीही जीवितहानी नाही, मात्र रोहित्रेचे मोठे नुकसान.